नमस्कार, त्वरिका किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे, भाजी काय बनवावी सुचत नाही. तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी. मी इथे 200 ग्राम मोठ घेतली होती. त्याला मी छान स्वच्छ धुवून घेतले आणि 5-6 तास भिजत घातले. 5-6 तासानंतर एका चाळणीमध्ये मी असे काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता याला छान छोटे छोटे कोंब आलेले आहे. मी अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये कोंब आलेली मूठ काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम कांदे, 2 टमाटर, 2 हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता आणि 6-7 लसणाच्या कळ्या ह्या ठेचून घ्यायच्या आहेत. इकडे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यात टाकत आहे मी 2 बाउल तेल. तेल छान गरम झाले आहे. त्यात टाकत आहे मी अर्धा चमचा राई छान तळतळून द्यायची आहे. त्यानंतर टाकत आहे अर्धा चमचा जिरे सुद्धा छान फुलू द्यायचे आहे. आणि त्यानंतर उभी चिरून घेतलेली मी हिरवी मिरची टाकलेली आहे आणि 6-7 कढीपत्त्याचे पाने, 1 चमचा मी ठेचलेले लसूण टाकत आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आता टाकत आहे कांदे, 2 मीडियम कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते. कांदा छान परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता 2 मिनिटांमध्ये कांदा सुद्धा छान असा गुलाबी रंगाचा झालेला आहे. आता टाकत आहे मी टमाटर. 2 टमाटर मी चिरून घेतले होते. हे टमाटर सॉफ्ट होईपर्यंत छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. टमाटर सॉफ्ट होण्यासाठी मी त्यात सर्वात आधी मीठ टाकत आहे आणि मीडियम फ्लेमवर टमाटर सुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता टमाटर सुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे. आता टाकत आहे सुके मसाले. टाकूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरच आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे आणि मसाला जळू नये म्हणून त्यात मी थोडे पाणी टाकत आहे. अर्धा मिनिट आपल्याला सर्व साहित्य छान शिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर टाकत आहे मी मोठ. सर्व एकत्र छान असं परतून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे. अर्धा मिनिटासाठी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता मी त्यात टाकत आहे 1 वाटी पाणी. आणि झाकून 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहे. खूप जास्त अशी मोठ आपल्याला शिजवायची नाही. 4 ते 5 मिनिट आपले झाले आहे आणि मोठची भाजी म्हणा की मोठचं उसळ म्हणा तयार झालेली आहे. आता टाकूया त्यामध्ये कोथिंबीर. छान असं मिक्स करून घ्यायची आहे. सर्व करण्यासाठी भाजी तयार आहे. पोळी सोबत, भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता आणि टिफिनवर सुद्धा नेऊ शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.